हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. अनुहत शब्द गगनी नमाय, त्याचे नादे भावशून्य होय. कथा निजांगे करुणा कुमारी, तुझवे न शंभो मज कोण पावी. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, प्रदोष व्रता संबंधी माहिती या व्हिडिओमध्ये मी आपणास देणार आहे. तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव दक्षिणायन वर्षा ऋतू आषाढ मास कृष्ण पक्ष सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी आहे. मित्रांनो, सामान्य सेवा वैष्णव यांच्यासाठी हा प्रदोष व्रताची उपासना आहे. अचानक अवशोच आले असता उपवास करून माळेविना शिवमंत्र जप सतत करत राहावे. मित्रांनो, शिवमंदिरात जाताना आपल्यासोबत काही पूजा साहित्य घेऊन जाणे, अन्यथा त्या योग्य अशी रक्कम दानपेटीत टाकणे. मंत्राचे हवन आपण नव्याने सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. ब्रह्मचर्याचे पालन करा. मित्रांनो, लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका. मित्रांनो, गोमातेला ऋतुफळाचा नैवेद्य खाऊ घाला. सूर्योदयापासून ते प्रदोष काळीची पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा. उपवास काळात फळे व फळांचा रस, दूध वा दुधाचे पदार्थ आपण घेऊ शकता. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून शिवमंत्राचा जप माळेविना दिवसभरच मानसिकरित्या करत राहा. काम, क्रोध विषय सेवन करू नका. दुपारी झोपण्यासाठी केस व नखे कापणे टाळा. सायंकाळी प्रदोषकाळी शुचिर्भूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या मदतीने वा स्वतः विधिवत संकल्प सोडून दुधाभिषेक युक्त करा. मित्रांनो, लिंगाष्टक म्हणा. 108 शिवनामावलीचा उच्चार करून 1 वा 108 बेलपत्र शिवलिंगावर वाहा. आरती, कापूर आरती घ्या, गाणी लोटांगण घ्या, जयघोष घ्या, मंत्र पुष्पांजली घ्या, राष्ट्रीय प्रार्थना घ्या, शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्या. मित्रांनो, आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा. ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म व अवश्य करा. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, जानवेजोड, भस्मवडी, रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी. गोरगरिबांना अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील दान करा. यानंतर घरी येऊन शांतपणे आपला उपवास सोडावा. मित्रांनो, प्रदोष काळात नाना पद्धतीने शिवगुणगान करा. शिव ध्यान धारणा देखील करा. शिवपाठ करा. शिवस्तुती व शिवमहिमा स्तोत्र पठण करा. शिवलीलामृत वा शिवपुराण ग्रंथातील एखादा अध्याय पठण करा. अशा प्रकारे आजच्या प्रदोष व्रताचे नियमात राहून आचरण करा व आपली भक्ती शिवचरणी अर्पण करा. मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा प्रदोष व्रतासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.